संकटात असलेल्या शेतकरी राजाला दिलासा देण्याचं काम सरकारकडून केलं जात आहे। यासाठी कर्जमुक्ती योजनेतील निकषात महत्त्वाचे बदल करण्यात आलेत। यासोबतच आषाढी वारी आणि इतर महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण महाविजनमध्ये घेणार आहोत। नमस्कार, मी देवयानी। बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर। बळीराजाला सरकारचा मोठा दिलासा। कर्जमुक्ती योजनेतील 50,000 रुपयांची अट काढली। मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर कॅबिनेटमध्ये मोठा निर्णय। आषाढीच्या रंगात सरकारही रंगलं। पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा माहितीपटाचा प्रीमियर। मुख्यमंत्र्यांनी पालख्यांचंही दर्शन घेतलं। मुंबईसह राज्यभर पायाभूत सुविधांच्या विकासाला वेग। विकसित महाराष्ट्रासाठी शासन कटिबद्ध। उपमुख्यमंत्री शिंदेंनी ग्वाही दिली। शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्बन चॅलेंज फंड निर्माण करावा। मुख्यमंत्री फडणवीसांनी निर्देश दिले। बारामतीमध्ये आदिशक्ती महिला सक्षमीकरण आणि 2 व्हील्स ऑफ होप उपक्रम। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत कार्यक्रम। सुरुवातीलाच बातमी आहे शेतकऱ्यांच्या संदर्भात। शेतकरी राजा सध्या काहीसा अडचणीत आहे। बऱ्याच भागांमध्ये पावसानं दांडी मारल्यानं पेरण्या होऊ शकलेल्या नाहीयेत, पण बळीराजाच्या पाठीशी सरकार ठामपणे उभं असल्याचं दिसून येत आहे। यातच बळीराजाला दिलासा देण्यासाठी घोषित करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या काही निकषात महत्त्वाचे बदल करण्यात आलेत। राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटी रुपयांचा लाभ देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही ऐतिहासिक योजना असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सांगितलंय। शिवाय त्यांनी बदल करण्यात आलेल्या निकषांबाबतही भाष्य केलंय। महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते, ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं, त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली। आणि त्यासोबत 26-27चा जो नियम आहे तोही वगळण्यात येईल। आता आपल्याकडे तर सगळं आहेच। 26 मध्ये कोणी कोणी पैसे भरले आहेत, जसं यांनी सांगितलं 95% लोकांनी पैसे भरले। त्यामुळे आता त्याच्या आधीच्या 3 वर्षातले कुठलेही 2 वर्ष ज्यांनी रेग्युलर भरलेले आहेत ते सगळे लोक याकरता पात्र होतील। मुख्यमंत्र्यांच्या विधानसभेतल्या घोषणेनंतर मंत्रिमंडळ बैठकीत देखील या निर्णयाला एकमतानं मंजुरी देण्यात आली आहे। या बदललेल्या निकषांमुळे आणखीन सुमारे 13 लाख शेतकऱ्यांना नियमित कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। यामुळे संकटांनी घेरलेल्या बळीराजाला काहीसा दिलासा मिळालाय आणि ते सरकारचे आभार मानतानाही दिसतायत। आता बातमी आहे आषाढी वारीच्या संदर्भातली। माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी वाहिनीद्वारे पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा हा माहितीपट तयार करण्यात आलाय। नुकताच आयनॉक्स चित्रपटगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत याचा प्रीमियर शो झाला। हा माहितीपट पंढरपूर वारीची प्रत्यक्ष अनुभूती देत असल्याचं उपस्थितांनी सांगितलंय। प्रीमियर नंतर मुख्यमंत्र्यांनी याबाबत भावना व्यक्त केल्या। आणि ही परंपरा जगासमोर आली पाहिजे याकरता वॉर्नर ब्रदर डिस्कव्हरी चॅनलच्या माध्यमातून एक अतिशय सुंदर अशा प्रकारची डॉक्युमेंटरी वारीवर तयार करण्यात आलेली आहे। ती आज आम्ही रिलीज केलेली आहे। वेगवेगळ्या भाषांमध्ये ही डॉक्युमेंटरी असणार आहे आणि जगभरामध्ये आपली वारी पोचावी, ही परंपरा पोचावी। या परंपरेमागचं उद्दिष्ट काय आहे, या परंपरेची प्रेरणा काय आहे, यात सहभागी होणाऱ्यांचे विचार काय आहेत आणि याची पद्धती काय, अशा सगळ्या गोष्टी या डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात। या प्रीमियर शो साठी विधान परिषद सभापती राम शिंदे, मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार प्रवीण दरेकर, आमदार निरंजन डावखरे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह,
संचालक डॉक्टर किशोर गांगुर्डे, गोविंद अहंकारी, उपसंचालक वर्षा आंधळे उपस्थित होते. दरम्यान तिकडे वारी पंढरीकडे निघालीये. या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुण्यात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांच्या पवित्र पादुकांचं दर्शन घेतलं. आषाढी वारी ही श्रद्धा, संस्कृती आणि सामूहिक भक्तीचं जिवंत प्रतीक आहे. विठू माऊलीच्या भक्तांचा ओसंडून वाहणारा उत्साह आणि त्याचबरोबर जपलेली अनुकरणीय शिस्त पाहून मन प्रसन्न झालं अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन नुकतंच संपलं. या अधिवेशनात दोन्ही सभागृहात अनेक मुद्द्यांवरती चर्चा झाली. अंतिम आठवडा प्रस्तावात देखील अनेक विधिमंडळ सदस्यांनी मुद्दे मांडले. यावर विधान परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलं. आपत्ती व्यवस्थापन, पायाभूत सुविधा, कायदा सुव्यवस्था, महिला सुरक्षा, जलसंधारण, पुनर्विकास आणि नागरिकांच्या सुविधांसाठी विकास कामांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलंय. मुंबईतील रस्त्यांची एकूण लांबी 2050 किलोमीटर आहे. मेगा सीसी रोड प्रकल्पाअंतर्गत आतापर्यंत 575 किलोमीटर काम पूर्ण झालं आहे. आजच्या घडीला मुंबईतले कॉन्क्रीट रस्त्यांची एकूण लांबी 1775 किलोमीटर आहे. 138 किलोमीटरचं काम सध्या प्रगतीपथावर आहे. हे पूर्ण झाल्यानंतर शहरामध्ये 1913 किलोमीटर कॉन्क्रीटचे रस्ते असतील. आणि या सीसी रोड प्रकल्पाच्या फेज 1ची कामं जवळपास 80% पूर्ण झालेली आहेत. ती कामं डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे. काही बॅकलॉग असेल तो देखील भरून काढला जाईल. कॉन्क्रिटीकरणामुळे सभापती महोदय दरवर्षी खड्डे दुरुस्तीवर होणारा खर्च कमी झाला आहे. सुरक्षित, सक्षम आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही देखील शिंदेंनी दिली. आता शहरांच्या विकासासंदर्भातली महत्त्वाची बातमी आहे. शहरी विकासात बदल घडवून आणण्यासाठी शहरांना विकासाचं केंद्र मानून त्यांच्या प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी अर्बन चॅलेंज फंडच्या माध्यमातून विकास करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच नगर विकास विभागाची आढावा बैठक पार पडली. बैठकीत अर्बन चॅलेंज फंड अभियानाच्या आराखड्यावर चर्चा करण्यात आली. सोबतच अर्बन चॅलेंज फंडासाठीच्या वित्तीय आकृतीबंधाबाबतही चर्चा करण्यात आली. अभियानात 90,000 कोटींचा प्रकल्प निधी प्रस्तावित आहे, ज्यामुळे शहरांचा विकास वेगानं व्हायला मदत होणार आहे. शहरांच्या विकासासाठी अर्बन चॅलेंज फंडच्या अभिनव अभियानामुळे नागरी पायाभूत सुविधा आणि सेवा वितरण करण्यात लक्षणीय सुधारणा होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलाय. बैठकीला नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आता बातमी आहे बारामतीतून. बारामतीत आदिशक्ती महिला सक्षमीकरण आणि 2 व्हील्स ऑफ होप या उपक्रमाचा शुभारंभ सोहळा नुकताच पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राज्यसभा खासदार सुधा मूर्ती, खासदार स्वाती मालीवाल प्रामुख्यानं उपस्थित होत्या. ही चळवळ प्रत्येक गावात, प्रत्येक शाळेत, प्रत्येक अंगणवाडी केंद्रात आणि प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचावी. प्रत्येक मुलगी शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता आणि स्वाभिमानाच्या बळावर सक्षम व्हावी असं यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या आहेत. योग्य साधन आणि योग्य संधी मिळाली तर मुलगी केवळ शाळेतच पोचत नाही, तर ती स्वतःच्या भविष्यापर्यंत पोचते. उपक्रमामागे एक समान ध्येय आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, ग्रामीण आणि शहरी मुलगा आणि मुलगी सक्षम आणि वंचित अशा कोणत्याही भेदामध्ये अडकू नये, हीच आमची सर्वांची इच्छा आहे. कोणतीही पात्र महिला केवळ माहितीच्या अनुभवाच्या योजनेतूनच वंचित राहणार नाही. कोणतेही बालक पोषण सेवेपासून दूर राहणार नाही आणि कोणतीही मुलगी अंतर किंवा परिस्थितीमुळे शिक्षण सोडणार नाही. या ध्येयाने हे शासन काम करत आहे. 2 व्हील्स ऑफ होप अंतर्गत 2000 मुलींना सायकलीचं वितरण करण्यात आलं. यासोबतच डिजिटल वर्ग, प्रयोगशाळा, विज्ञान अनुभव उपक्रम, शाळांमधील पाणी व स्वच्छता सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमांचाही शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमाचं सुधा मूर्ती आणि स्वाती मालीवाल यांनी देखील कौतुक केलं. या होत्या या आठवड्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच सगळे अपडेट्स बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.